जर्मन नागरिक महादेव ॲपचा मास्टरमाइंड असल्याची बातमी आता समोर येते। ईडीच्या तपासामध्ये ही सगळी माहिती उघड झालेली आहे। जर्मन नागरिकाने हे महादेव ॲपचे कार्यक्रम तयार केल्याची बातमी आता समोर आलेली आहे। तर मागच्या काही दिवसांपासून खरं तर महादेव ऑनलाईन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या बातम्या आपण पाहत होतो। या संदर्भातली आता महत्त्वाची अपडेट समोर येते। जर्मन नागरिक महादेव ॲपचा मास्टरमाइंड असल्याचं आता समोर येत आहे। ईडीच्या तपासात ही सगळी माहिती उघड झालेली आहे। जर्मन नागरिकाने खरं तर महादेव ॲपचे सगळे कार्यक्रम तयार केल्याची माहिती समोर आलेली आहे। मागच्या काही काळापासून आपण ही बातमी पाहत होतो। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी चौकशी सुरू होती आणि या प्रकरणामध्ये आता ॲपचा मास्टरमाइंड कोण आहे हे समोर आलेलं आहे। या ॲपचा मास्टरमाइंड जर्मन नागरिक असल्याची बातमी समोर आलेली आहे। ईडीच्या तपासात ही सगळी माहिती उघड झालेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आता जर्मन नागरिक त्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर येते, काय नेमकं घडतंय? नक्कीच महादेव बेटिंग ऍप मध्ये आहेत ते अनेक लोकांना ईडीने ताब्यात घेतलेलं असताना ईडीकडून हा संपूर्णपणे जो तपास आहे तो सुरू आहे आणि याच्यामध्ये आता तपासाच्या पुढे ईडीच्या पुढे असं आलेलं आहे की हे सर्व ऍपचा मास्टरमाइंड आहे तो एक जर्मन नागरिक असल्याचं माहिती आहे ती पुढे येते। महादेव ऑनलाईन बुकिंग ऍप ज्याप्रमाणे काम करतात त्याचप्रमाणे संलग्न काम करणारे अनेक ऍप आहेत। त्या ऍपला देखील याच जर्मन व्यक्तीकडून त्यांच्या समूहाकडून चालवण्यात येतं आणि अशाच माध्यमातून भारतामध्ये देखील याच ऍपचा मास्टरमाइंड आहे तो जर्मन व्यक्ती असल्याचं या ठिकाणी पुढे येते। जर्मन नागरिकांनी केवळ या ऍपचं प्रोग्रामिंगच नाही केलंय तर या माध्यमातून संपूर्णपणे महादेव ग्रुपच्या प्रवर्तकापैकी हा एक जण आहे आणि ईडीने या जर्मन नागरिकाला त्याच्या देशात आणि इतर परदेशी संस्थांना पैसे हस्तांतरित करण्याचा तपास करत असल्याचं तपास करतायत। त्या अनुषंगाने ईडीकडून पुढचा तपास देखील सुरू आहे। तर ईडीच्या माहितीनुसार महादेव ॲप आहे तो 3 ग्रुपच्या थरांतून काम करतो। म्हणजे पहिल्या स्तरामध्ये विकासकांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये स्थानिक गरजां आधारित गेमिंग ॲपवरती प्रोग्रामवरती केला जातो। त्यावरती 40% ॲप वापरणाऱ्या खेळाडूला ती परत दिली जाते। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 60% आहे ती महादेव गटाकडे जाईल। दुसऱ्या लेअरमध्ये सौरभ चंद्राकर आणि रवी उमव यांच्यासारख्या व्यक्तींचा समावेश देखील यामध्ये ईडीने आहे तो सांगितलेला आहे। आणि तिसरं म्हणजे जे ग्राउंड लेवलला जे काही काम करतात ज्यांच्याकडून गुंतवणूक आणतात अशा अनुषंगाने तपास करत असताना ईडीच्या हाती ही माहिती लागलेली आहे। निखिल, खरं तर जर्मन नागरिक मास्टरमाइंड असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। त्याचप्रमाणे अजून काही नावं यात समोर येत आहेत का? नक्कीच ज्याप्रमाणे ईडीचा जो तपास आहे ज्याप्रमाणे ईडी तपास करते त्याच्यामध्ये 2 नाव म्हणजे याआधी देखील पुढे आलेली आहेत। ती म्हणजे या गेमिंग ॲप जेव्हा ते कारवाई करण्यात आली तेव्हा सौरभ चंद्राकर असतील, रवी उल्लप असतील यांच्यासारखी जी नावं आहेत ती पुढे आलेली आहेत। त्यांच्यावरती देखील ईडीकडून जो चौकशी आहे ती सुरू आहे आणि ग्राउंड लेवलला जी व्यक्ती ह्या महादेव बेटिंग ॲपसाठी जे मदत करतायत जे पैसे आहेत ते अनेक नागरिकांकडून जमा करतायत अशा नागरिकांची देखील चौकशी आता ईडीकडून सुरू आहे आणि मोठ्या संख्येने हे रॅकेट असल्याचं देखील ईडीने यापूर्वी देखील सांगितलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने हा तपास करत असताना जर्मन व्यक्तीचं आता नाव आहे ते पुढे आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने भारतामध्ये देखील तपास ईडीकडून सुरू आहे। निश्चित निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर जर्मन नागरिक महादेव ॲपचा मास्टरमाइंड असल्याची महत्त्वाची ही माहिती आता समोर आलेली आहे।